अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो, तुम्हा सर्वांचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, आपण सर्व स्वामींची सेवा करतो. आपल्या सर्वांनाच असं वाटतं की महाराजांनी आपल्याला एकदा तरी दर्शन द्यावं, त्यांचा साक्षात्कार आपल्याला व्हावा, महाराजांचा एक तरी अनुभव आपल्याला यावा. तर भक्त हो, महाराज त्यांच्या भक्तांना सहजासहजी अनुभव देत नाहीत. ते भक्ताची खूप परीक्षा घेतात, भक्तावरती खूप संकटे लादतात. त्या संकटातही जर भक्ताने महाराजांवर निरंतर विश्वास ठेवला की मग महाराज लगेच त्या भक्ताला त्यांची प्रचिती देतात. म्हणून कितीही संकटे आली तरी महाराजांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. मग बघा, तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा महाराज तुम्हाला नक्कीच मिळवून देतील. कारण अशक्य ते शक्य करतील स्वामी. बोला श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. भक्त हो, आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत. हा अनुभव बघितल्यानंतर आपल्या अंगावरही शहारे आल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा अनुभव आपल्याला पुण्यातील रहिवासी कांचनताई नलवडे यांनी सांगितलेला आहे. या ताईंना स्वामींनी खूप छान अशी प्रचिती दिलेली आहे. भक्त हो, प्रत्येकाच्याच आयुष्यात दुःख संकटे असतात, पण किती दुःख असावेत यालासुद्धा एक सीमा असते. परंतु या ताईंच्या आयुष्यात जी दुःख होती ती अतिशय भयानक होती आणि त्यांनी कोणतीच सीमा नव्हती. प्रत्येकाने हा अनुभव अगदी शेवटपर्यंत ऐकावा, म्हणजे या ताईंच्या दुःखापुढे आपल्याला असलेले दुःख काहीच नाही हे प्रत्येकाला कळणार आहे. प्रत्येक लेडीजने तर हा अनुभव आवर्जून ऐकावा. प्रत्येकजण आपापलाच दुःख कवटाळून बसतो आणि 24 तास त्याच दुःखाचं रडगाणं गात बसतो. पण आपल्यापेक्षाही जास्त दुःख संकटे इतरांच्या आयुष्यात असून देखील ते आनंदाने आयुष्य जगत असतात. मोठ्या धीराने त्या संकटांना सामोरे जात असतात. सर्व महिला वर्गाला विनंती आहे की त्यांनी हा अनुभव नक्कीच शेवटपर्यंत ऐकावा. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूयात. ताई म्हणतात की सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. आज मला स्वामी सेवेतील माझा अनुभव इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवता येत आहे. त्यांना मी माझा अनुभव सांगू शकते. हे माझे परमभाग्य आहे. ही संधी मला मिळाली आहे. माझ्या स्वामींनी जी लीला मला इतर भक्तांपर्यंत पोहोचवता येत आहे, यामुळे माझे मन खूप भरून आलेले आहे. स्वामींबद्दल बोलताना माझ्या डोळ्यात पटकन पाणी येते. स्वामींबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. महाराजांची लीला अगाध आहे. माझ्या आयुष्यातली एक गोष्ट, एक स्वामींची लीलाच म्हणायला काही हरकत नाही, ती मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामी सेवेने काय होते, स्वामींची सेवा केल्याने, स्वामींच्या भक्तिमार्गात गेल्याने नेमके काय मिळते हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि स्वामींची सेवा का करावी हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणारच आहे. तर भक्त हो, प्रत्येकाच्याच आयुष्यात अडचणीही असतात. काहींना आर्थिक तर काहींना भौतिक, काहींना प्रापंचिक, कोणत्या ना कोणत्या रूपात अडचणी या आपल्यासमोर उभ्या असतातच. आणि जसं आपण अग्नीत पडल्यावर जर त्या अग्नीच्या ज्वालांनी आपण जळत असतो, अगदी तसंच या अडचणींमध्ये पडल्यावर आपण जळत असतो. पण ज्या वेळेस आपण स्वामींच्या सेवेत असतो किंवा महाराजांची सेवा करत असतो, त्यावेळेस आपल्याभोवती एक कवचकुंडलं तयार झालेलं असतं. त्यामुळे त्या अग्नीचे चटके आपल्याला फारसे भासत नाहीत. असाच मला आलेला अनुभव आहे. भक्तांनो, तुम्हाला खोटं वाटेल, पण माझ्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी होती. घरात सारखे आजारपण होते. कुठं काय होतंय हेच कळत नव्हतं. आज एक दुखलं की उद्या दुसरंच दुखायचं. काही कळतच नव्हतं. आम्ही खूप दवाखाना केला, खूप ठिकाणी फिरलो, खूप सारे औषध घेतले. जेवढी कमाई व्हायची तेवढी सारी दवाखान्यासाठीच जायची. मनाची शांती अशी मला अजिबातच नव्हती. डिप्रेशन तर खूप होतं आणि त्यासोबतच हे आजारपण. त्यात माझे मिस्टर हे ड्रिंक घ्यायचे. त्यांचं पिण्याचं प्रमाण हे जास्त होतं. त्यामुळे मला खूप टेन्शन यायचं. असं वाटायचं की आम्हाला काही बाहेरची बाधा तर नसेल ना. कुणी सांगायचं की तुम्हाला कुणीतरी काहीतरी केलेले असेल, तुमच्या घरामध्ये काहीतरी आहे असं प्रत्येकजण सांगायचं. मग आम्ही सर्व देव केले,
देवऋषाकडे पण गेलो. त्यांनी सांगितलं तसं केलं. सर्व बाबा लोकांचं पण सर्व उतारे वगैरे केले. सर्व काही करून झालं. आता आम्ही पूर्ण थकलो, कारण आम्हाला कुठेच काहीच फरक पडत नव्हता. असेच गणपतीचे दिवस होते. आम्ही लालबागच्या गणपतीला जायचं ठरवलं आणि आम्ही पहाटेच घरून दर्शनाला निघालो. पुढे गेल्यावरती दर्शनासाठी आम्ही रांगेत उभा राहिलो. तितक्यात खाली मला एक कागदासारखा काहीतरी चमकताना दिसले. मी खाली वाकून तो कागद उचलला तर तो पासपोर्ट साईजचा स्वामी महाराजांचा फोटो होता आणि लोक तिथून जात होते. माझ्या मनात आलं की लोक इथून पाय देऊन पुढे जात आहेत, हे तर पाप आहे. म्हणून मी तो फोटो माझ्या पर्समध्ये ठेवला. त्या अगोदर मला स्वामी काय, स्वामी सेवा काय याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि तो फोटो तसाच माझ्या पर्समध्ये माझ्यासोबत माझ्या घरी आला. तो फोटो तसाच होता. मी त्याची पूजा वगैरे काहीच करत नव्हते. एकदा काय झालं, मी मोबाईल बघत होते आणि मोबाईलवर स्वामींचा असाच एक अनुभव प्ले झाला आणि त्यांनी तो अनुभव सांगितला आणि मी तो ऐकूनसुद्धा घेतला. त्यानंतर मला असे वाटले की आपणही स्वामींची सेवा करावी का? आपल्याला पण स्वामी प्रसन्न होतील. माझ्या मिस्टरांचे ड्रिंकसुद्धा दिवसेंदिवस वाढत चालले होते. माझ्या आजारपणामुळे मला काहीच सुचत नव्हते. खूप अस्वस्थ असे वाटत होते. महाराजांची सेवा केल्यावर आपल्यालासुद्धा फरक पडेल. घरात सारख्या कटकटी होत होत्या. मला 3 मुले आहेत, 2 जुळे मुलं आणि 1 मुलगी. त्यामुळे त्यांचंसुद्धा टेन्शन होतंच. असाच विचार केला आणि थोडे दिवस तसेच निघून गेले. स्वामींची सेवा करायचं हे मनातच राहून गेलं. स्वामींची सेवा करणं माझ्याच्याने झालंच नाही. मी महाराजांची कोणतीच सेवा केली नाही. पुढे माझ्या मिस्टरांचं ड्रिंक खूप वाढलं आणि ते खूप आजारी पडले आणि ते आम्हाला सोडून गेले. त्यांचं निधन झालं आणि माझ्या 3 मुलांची जबाबदारी माझ्यावर पडली. मिस्टर गेल्यावर मी पूर्णपणे एकटी पडली. 3 मुलांना कसं सांभाळायचं यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. मी कंटिन्यू विचार करत बसलेले असायचे. माझ्या शरीरातून अचानक चमका निघायच्या. आता तर दवाखान्यात जायला पण पैसे नव्हते. हातपाय खूप दुखत होते. आता तर मला उभंसुद्धा राहायला येत नव्हतं. आता पुढे माझं मुलांचं कसं होणार हे मला समजतच नव्हतं. आणि पुन्हा एकदा मी मोबाईलवर स्वामींचा एक अनुभव ऐकला. त्यानंतर मी तारक मंत्र ऐकला. मला खूप प्रसन्न वाटले. त्यानंतर मी रोज स्वामी समर्थ नामस्मरण तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. दररोज मी न चुकता महाराजांची ही एक सेवा करायला लागले आणि ही सेवा केली की मला खूप प्रसन्न वाटायचं. मनाला शांती मिळायची. भीती, डिप्रेशन काहीच वाटत नव्हतं. मग मला वाटायला लागलं की फक्त नामस्मरणाने आणि तारक मंत्राने एवढा फरक पडला तर महाराजांच्या दुसऱ्या सेवा केल्याने किती फरक पडू शकतो. आणि तिथून पुढे मी स्वामी सेवा करायला सुरुवात केली. भक्त हो, मी खरंच सांगते, मला आजारपण असल्यामुळं मी महाराजांची फक्त नामस्मरण 3 अध्याय आणि 1 वेळेस तारक मंत्र एवढीच सेवा करत होते. पण ह्या सेवेमुळे मला खूप छान म्हणजे मनाची शांती मिळायची. आणि त्यानंतर काय झालं, एक दिवस मी खूप दुःखी होते. माझे घर खूप छोटे आहे. त्यामध्येच आम्ही 3 मुलं आणि मी त्या दिवशी तिथे राहत होतो. त्या दिवशी मी महाराजांची पूजा सेवा करून तिथेच झोपले आणि माझा डोळा लागला आणि प्रत्यक्षात महाराज माझ्या स्वप्नात आले. स्वामींच्या बगलेमध्ये झोळी होते आणि ते माझ्यासमोर उभे राहिलेले आणि तेव्हाच मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून खूप म्हणजे अगदी प्रचंड रडत होते. माझं जे दुःख होतं ते मी महाराजांच्या चरणी अर्पण करत होते. स्वामींना मी म्हणाले की महाराज, मी किती दुःखी आहे, किती अडचणीत त्रासात आहे, हे तुम्हाला सर्व माहीतच आहे. ते तुम्हाला दिसत नाही का? स्वामींच्या तोंडातून एकच वाक्य निघालं, बाळा, मी सर्व काही जाणतो, मला सर्व काही माहीत आहे. मी स्वामींना म्हणलं, महाराज, मी प्रचंड त्रासात आहे. माझा हातसुद्धा खूप दुखतो. शरीरातून चमका निघत आहेत. डोक्यातही भयंकर त्रास होत आहे. मला आता हे दुखणं सहन होत नाही. यातून काहीतरी मार्ग काढा. माझे हे आजारपण बरे करा. असं स्वामींना बोलून मी खूपच रडत होते. माझ्या त्या रडण्याला सीमाच नव्हती. आईवडिलांजवळ आपण हक्काने मन मोकळं करतो तेव्हाच आपलं मन शांत होतं. तसं माझं मन आत्तापर्यंत कुठंच शांत झालं नव्हतं. पण महाराजांच्या चरणावर रडून एवढं मन मोकळं झालं होतं
की मला खूप हलकं हलकं वाटत होतं, मन शांत झालं होतं. जेव्हा मी स्वामींना म्हणलं की स्वामी, माझं शरीर खूप दुखत आहे, काहीतरी करा, तेव्हा स्वामींनी माझ्या डोक्यावर त्यांचा प्रेमळ हात फिरवला. पाठीवर, हातावर सुद्धा त्यांनी त्यांचा हात फिरवला आणि उठ बाळा, असं स्वामी म्हणाले. त्यानंतर मी लगेच खडबडून जागी झाले. हे खरं आहे की खोटं हे कळायला मार्ग नव्हता. प्रत्यक्षात माझ्या डोळ्यात अश्रू होते. म्हणजे मी जेव्हा उठले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं. मी रडत होते. आणि स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला खरं सांगते, यातील एकही शब्द खोटा नाही. त्या दिवसापासून जो मला त्रास होत होता तो बरा झाला. हात पाठ दुखायची थांबली. शरीरातून चमकात्या निघत नव्हत्या. स्वामींच्या प्रेमळ हाताने मला पूर्णपणे बरं वाटलं. तेव्हा मला कळालं की प्रत्यक्षात स्वामी महाराज आले होते, मला धीर देण्यासाठी आणि मला सावरण्यासाठी. माझ्याकडे मोठा बिझनेस वगैरे काहीही नाही. मी फक्त एक पार्लर चालवते. स्वामींच्या कृपेने त्यावरच माझं घर, मुलांचं शिक्षण चालतं. पैसा कुठून आणि कसा येतो हे मलाही कळत नाही. खूप टेन्शन असतं. तेव्हा काय करायचं, कसं करायचं हे मला समजत नाही. तेव्हा मी सगळं काही स्वामींवर सोडून दिलेलं आहे. असं म्हणते, आता हे असं होणार आहे, याची कमी आहे, हे सर्व आता स्वामी तुम्ही बघून घ्यायचं. मी फक्त एवढंच स्वामींना सांगते. आणि स्वामी भक्त हो, तुम्ही पण स्वामींची सेवा निरंतर चालू ठेवा. जी चूक माझ्याकडून झाली ती तुम्ही करू नका. एकदा मनात विचार आला की महाराजांची सेवा करायची तर ती करावीच लागेल. म्हणजे तुम्ही ती कराच. महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन मदत नक्कीच करून जातात. फक्त विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, कांचनताईंना अतिशय सुंदर असा अनुभव आलेला आहे. त्यांना महाराजांनी खूप सुंदर अशी प्रचिती दिलेली आहे. तर तुम्हाला ह्या कांचनताईंचा अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना एक लाईक नक्कीच द्या. आणि अशाच नवनवीन अनुभव आणि महाराजांचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग, एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. कारण महाराजांची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही. त्याचे फळ आपल्याला महाराज नक्कीच देत असतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.